नमस्कार, माझे नाव संस्कृती सागर शिंदे, इयत्ता चौथी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा शिरसुफळ. कित्येक लढाया लढल्या, कित्येक लढाया लढल्या, कित्येक लढाया लढून, कित्येक बलिदाने देऊन, त्यांची आहुती वाहून शेवटी अखेरोस हे स्वातंत्र्य आपल्याच पदरी पडले. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने कधी पारतंत्र्य पाहिले असेल. स्वातंत्र्याचे मूल्य हे शब्दात सांगता येणारे नसते इतके मोठे. आपण सर्वजण तर खूपच नशीबवान आहोत की आपण या स्वतंत्र भारतामध्ये जन्म घेतला आहे. या बाकीच्या अडचणी त्या पारतंत्र्याच्या बेड्या, त्या गुलामगिरीच्या आपल्या हातात नाही घातल्या. त्याबद्दल आपण खूपच नशीबवान आहोत. मित्रांनो, भारत, हिंदुस्तान, इंडिया ही नावे आपल्या तोंडावर जरी आली ना तरी रक्त नुसतं सळसळायला लागतं. आपली मान अभिमानाने उंचावते. जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना, तेव्हा देशातील, आपल्या मनातील, प्रत्येकाच्या मनातील देशभक्ती की भावना, तो आदर्श पाहण्यासारखा असतो. किसी ने कहा है कि हम अपनी जान की दुश्मनों को भी अपनी जान कहते हैं. मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. खामोशी जो आंखों में दिखती है ना, उसे तूफान कहते हैं. खामोशी जो आंखों में दिखती है ना, उसे तूफान कहते हैं. और ऐसा एक ही देश है जिसे भी भगवान कहते हैं, जिसे भी भगवान कहते हैं. आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हटलं जातं, कारण आपल्या भारताला ना सारखे समृद्ध, शेतीप्रधान, कृषीप्रधान देश म्हटले जाते. दुसऱ्या काळी असे नव्हते हो. म्हणूनच कदाचित इंग्रजांना पावलं बाहेर टाकताना त्रास झाला असेल. 1857 ला चालू झालेला स्वातंत्र्य संग्राम यज्ञ 1547 रोजी शांत झाला. 1547 रोजी शांत झाला. 26 जानेवारी 1950 ला आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. किती छान ना. तुम्हाला माहिती आहे का, जरी आपला भारत देश प्रजासत्ताक झाला असेल, पण तो कोणापासून प्रजासत्ताक झाला? या भारत भूमीवर राज्य करणारे जुलमी इंग्रजांच्या ताब्यातून, पण धर्मभेदापासून नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लाल बहादूर शास्त्री, जवाहरलाल नेहरू यांसारख्या अनेक नेत्यांनी खूप प्रयत्न केले. समाजसेवकांनी खूप प्रयत्न केले या समाजाची सेवा करण्यासाठी. पण खरं याची वाटते की